भारतीय आईच्या वात्सल्याचं प्रतिबिंब म्हणजे श्यामची आई. साने गुरुजींच्या बालपणावर आपल्या मायेची छाप उमटवणारी आई साने गुरुजींनी शब्दबद्ध केली आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच 1953 मध्ये या साहित्यकृतीला आचार्य अत्रेंनी रुपेरी पडद्यावर आणलं. ज्या काळात स्त्रियांनी चित्रपटात काम करणं अतिशय हीन मानलं जात होतं, त्या काळात 21 वर्षीय सुशीलादेवी पवार अर्थात वनमाला देवींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवत श्यामच्या आईमध्ये भारतीय आईचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. आई, ही बघ मी फुलं आणली. मला सामान दे. कुठून आणलीस रे? धोंडोबा मास्तरांच्या परड्यातून. अरे पण त्यांना विचारून आणलीस ना? हो, ते म्हणाले कोण फुलं तोडतोय? मी म्हणालो की. आणि हे काय रे? मी आता सर्व कळेल. त्यांना पाणी होता म्हणजे आता बोलतेस त्या कळ्या कधी तोडू नये बरं का श्याम? मी कधी कळ्या तोडत नाही बरं का आई. हो, तू शकणार. अरे बाहेरच्या पाण्यानं तू कुठं कळ्या फुलतात? बाळाला जसं आईचं दूध लागतं तसंच या कळ्यांचे झाडावरच त्या चांगल्या फुलतात. कळ्या चांगल्या फुलल्या म्हणजेच त्या देवासाठी तोडावे. आई, आता मी कधी कळ्या तोडणार नाही. बस, तू बाहेरून खेळून आलाय, पाणी टाकले. काय आहे? पायाला घाण लागू नये म्हणून जसा करतो तसाच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जपत जावं. देवाला सांग मला शुद्ध बुद्धी दे. पण आई, आपल्या मनाची घाण का कशाने जमायची? आपल्या अश्रूंनी आपलं मन निर्मळ राहावं म्हणून देवाने हे अश्रूचे हौद आपल्या डोळ्यात भरून ठेवले.